नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आहेत नागदिवे. तर हे खाण्यासाठी पण केले जातात आणि पाजळण्या देवाऱ्यावर हे नागदिवे पाजळले पण जातात. तर हे बाजरीच्या पिठापासून बनवले जातात आणि ह्याच्याबरोबर आहे ना वरण असतं. वरणामध्ये कुस्करून हे खायचे असतात. तर वरण भात आणि हरभऱ्याची भाजी, ज्याला की आमच्याकडे घोळाणं पण म्हणते, तर असं असताच. आणि ह्या नागदिवे, हे 5 नागदिवे वेगळे केलेले आहेत दिव्यासारखे, जेणेकरून आपल्याला ना हे वात लावून असे पाजळता येतील. तर जे आपण वरण भात आणि हरभऱ्याचा जी भाजीचा घोळाणा केला नाही ना, तर ह्या दिव्यावर अशा पद्धतीने घालून घेतलं आणि हे दिवे लावून घेतलेले आहेत सगळे. आणि ह्या दिव्याची पूजा करून घेतलेली बघा. आणि हे दिवे चालू आहेत, म्हणजे ह्याची ज्योत चालू आहे तोपर्यंत सगळ्यांनी ह्याचं दर्शन घ्यायचं असतं. आणि ह्या दिव्यावर आहे ना पूजा करून झाल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर आहे ना विळा धरायचा असा. आणि ह्या विळ्यावर आहे ना अशी काजळी येते बघा. आणि काजळ आल्यानंतर आहे ना ह्याचं काजळ करायचं असतं. तर अशा पद्धतीने हे ह्याच्यावर विळा धरल्यावर अशा पद्धतीने ह्याला काजळी आलेली हे बघा. आणि ह्याच्यावर आहे ना खोबरेस तेलाचे 2-3 थेंब अशा पद्धतीने हे करून घ्यायचे आणि हे काजळ डोळ्यामध्ये घालायचं, म्हणजे मग डोळे येत नाहीत असं आमच्या सासूबाई म्हणायचे आणि माझी आजी पण म्हणायची. तर बघा, हे असं काजळ आलेलं आहे, अशा पद्धतीने हे डोळ्यात घालून घ्यायचं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना शुभरात्री.